चला आता काही सांगायचं काम राहिलं का? पूर्ण प्लॅन लक्षात आला ना तुमच्या? बस आता मारुती धुटकेचा आंबा रातोरात उतरून मी बरोबर हिशोबानं जसं आपण आतापर्यंत केलं तसंच बिलकुल याचा आंब्याला आपल्याला झोडपा द्यायचा आहे ना. पण आम्ही दयन देऊन राहिलो तू निरा पीठ खाऊन राहिला, आम्हाला काहीच नाही भेटू राहिलं ना. आता लोक काय दिला आम्हाला? काशाचे जे होते त्यातला 1000 रुपये मला भेटला फक्त. बाकी तर मला रुपया खडकून नाही भेटला. काशाच्या आंब्याचे काशाला समजा 20 आणि 30 35 हजार रुपये त्याला भेटले, पण माझा फायदा काहीच नाही झाला ना. मग अशा नसतं मग वाद होते आपले आपले. आता कसं आता आपलं पद्धतशीर चालू आहे, फाटक्यात पाय घालू नका तुम्ही. तुम्हाला काय आता 25,000ची पावती दाखवली नाही का शांतारामच्या आंब्याची? पहिले बी काशाची समजा पावती नाही दाखवली आपण. त्या दिवशी मी बाहेर विकला होता आंबा मार्केटात. तरी म्हणलं रुपया खाल्ला नाही म्हटलं, सांगून राहिलो. काय खाल्लं काय नाही आता अंधागार थोडंच माहिती तिकडे काय केलं तर कितीचा इकला आणि किती सांगून राहिला. मग मला ते डाऊटच वाटू राहिला याच्यात नाही बा. तू म्हणजे कसं आम्हाला टिपारी देऊन राहिला, एकटा मला खाऊन राहिला. आता शांतारामच्या आम्हाला 5-5 देतो म्हणतो तू, 15 तू घेऊन राहिला. मग हे कोणता न्याय होय? बुद्धीचा खेळ आहे ना बाबा. मग काय कोणाला जमते का ते? मी आता इतकं मोठं कांड करून राहिलो आंब्याचं, अजून हातात नाही लागलो. तुम्ही का म्हणलं पैशासाठी हे करता? तुमची काय लायकी आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही असते का आता लोक तर मार खाऊन पळायला असते. मुकाट्यानं माझ्या संग राहायचं असं तर माणूस किती राहा, जेवढे दिले तेवढे घेत जा पैसे, नाही तर तुम्ही तुमचा रस्ता पकडा, नाही तर मी माझा रस्ता पकडतो. नाही हे बा शिवला एक सांगतो, आता लोक जे झालं ते झालं रे बा, पण आता पुढे 3 हिस्से सारखे लागन आपले. कारण की जेवढी तुम्ही मेहनत तेवढी आमची बी आहे ना. मग असं थोडी असते काही. ठीक आहे ना. आतापासून पुढचा जे व्यवहार होईल ते तिघा जणांचा सारखा वाटप होईल, विषय संपला. झालं? ठीक आहे. तेच म्हणलं, असे जर 3 हिस्से टाकत असेल तर आपला रस्ता येऊ, नाही तर मग आम्ही आमच्या रस्त्याने निघतो आता. तर पाहिजे म्हणलं रंगाबीला येऊ राहिला इकडे. पाहिजे लक्ष दे जरा. काय कुठं म्हणलं का पाहूनच राहिलो तुले ते सिक्युरिटीचं पोट्टे गिट्टे लावा ते बरोबर तिथं म्हशीच्या कोट्याजवळ शांतारामच्या. फालतू अजून झोडपा बसन ना. का यायलाच पाहून राहिलो तुम्ही. हे म्हणतात की बा कसं काल यानं मार खाल्ला ना मामा लुटरेचा, त्याच्यानं म्हणे बा आमचा अंग करून राहिला म्हणून रसरस आजच्या दिवस काही आम्ही येत नाही म्हणे. मी ठीक आहे बा. तर आता कसं हे दोघं काही येणार नाही. मी हाच तसा गाडी घेऊन समजा फिरती ड्युटी आपली. चला मग आता तिकडे सिक्युरिटी लावून देऊ. ओके. काय रे का काशा बघण्या, आता इकडे म्हणलं माणसं कमी पडते ना. मग आपण आबाजी आता लय मारणार राहिले आम्हाला. काल माहित नाही का तुम्हाला? बांधू अटकून होतो ना. आता आमचे असे बिलकुल कामातून गेले ना. मग आता आजच्या दिवस राहू द्या बा. आज आम्ही आराम करतो, उद्यापासून भलेही काही काम सांगा. बरं ठीक आहे मग. करा तुम्ही आराम करा. ओके काही हरकत नाही. चल मग आता शिवलाल ते पाहून किती कळला. चला जमला आता प्लॅन नाही का? इकडे देतो गुतून मग लागतो आम्ही कमी. चला मग चला. असं प्रकरण होतं ना ते. मग तुमचा फोन आलता का मले की बा उद्या तू ये. नलूच आहे फोन आला. पण मी सगळ्याला नाहीच सांगितलं, काऊन की मग यायला आपली जर का खबर भेटली असती की बा झाबरू येऊन राहिला डिटेक्टिव्ह करायला, तर मग यायनं आपलं कामच बंद केलं असतं ना. आता आपल्याला रंगे हात ते पकडायचे आहेत. म्हणजे मागचा पुढचा सगळा हिशोब क्लिअर करता येईल द्यायचा. कोण केले आतापर्यंत हे आंबे उतरणं चोरणं इकणं. याच्यात मामा लुटरेचा काहीच हात नाही आहे. मी पूर्ण डिटेल काढलेली आहे. फक्त हे आपले जे गावातले 3 इचूकाटा आहे, या इचूकाट्याला रंगे हात पकडून सर्व समक्ष आपल्याला क्लिअर मॅटर करायचा आहे. झालं म्हणजे झारीतला शुक्र जरा गावातच होता नाही का? तरी म्हणलंच ना मी हे इमानदारीचे कामं करतच नाही ना. 4 दिवस खतं ओढली आहे ना. थंडीगार झाली. शेवटी त्याने त्याचा गुण दाखवलास. कसे खादुड्याच्या घरी होती, मस्त पद्धतशीर चालू होतं. गावाला ताप नव्हता. इथं आले 8 दिवस झाले, यायनं कारनामे सुरू केले. मग आता मी काय म्हणतो, आजचा प्लॅन काय द्यायचा? मीटिंग मध्ये म्हणे बा ते लुटरेचं म्हणणं आहे की बाबा म्हशी लांबवतो म्हणून आता कसं आहे त्याच्या कोट्याची सिक्युरिटी टाईट ठेवायची बा, आणि घराची शांतारामच्या. एवढंच त्याचं आजचं टार्गेट आहे. वावराकडे काही जायचं नाही म्हणे. कारण की कसं आहे आता आंबा तर उतरून नेला शांतारामचा, आता काय राहिलं का भैमुंग नेणार आहे. म्हणून सगळी म्हणजे फोर्स जे आहे पुरी इथं आपल्या शांतारामच्या म्हशीच्या कोट्याजवळ आणि घराजवळ. म्हणजे सगळे इकडे गुंतून द्यायचे आणि आपला कारनामा करायला ते तिघं मोकळे आहे नाही का? बरोबर पाहू ना आज काय करते काय नाही. तर लक्ष ठेवून आहोस मी. झुमऱ्याला बोलावतो जरासं, त्याचे काम आहे मला. तुम्ही थोडंसं लक्ष राहू द्या. या मग तुम्ही आता. पण काही या प्रकरणात हे अटकले पाहिजे बरं. नाही तर हे काही याच्यातून निसटले ना. यायला अशीच हाव पावाची होय. उद्या हे गाव विकायला मागं पुढे पाहणार नाही. आज आंबे विकून राहिले. म्हणून म्हणतो जरासं आज आपल्याला सतर्कतेनं काम घ्यायचं आहे. बरोबर हिशोब चल दे. हो ना, मी माणसं गिंचं पद्धतशीर लावेल आहे. तुम्हाला काही चिंतेचं कारण नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त थोडंफार लक्ष राहू दे द्यायचं. चला आता ठीक आहे. ओके. आले तुम्ही? ठीक आहे 5 जण नाही का? आता डॅनी देवीदास जर सोडला तर हे तर काहीच कामाचे नाही. धांडा उचलला ते थांबायचे नाही. चला आता बस झालं. 5 जण भरपूर झाली इथं समजा नाही का? बाहेर आहेत दोघं तिघं. आता शांताराम भाऊच्या घरापाशी समजा तिथं आहेत जरा 2-4 जण. बाकी काही अडचण नाही, काय विषय नाही आता. बस मी हाच असा फिरते ड्युटीवर. तुम्ही आता फक्त रात्रभर कुठे इथं हलू नका. काऊन की आज शक्यता त्याची म्हणजे पुरेपूर आहे. तरी म्हणतो समजा आता काशान बबण्यात बिमार आहे म्हणतो समजा, ते तर काही येत नाही. पण तरी माणसं जसं 2-4 कमी वाटू राहिले आपल्याला. आता कोण कमी आता बरोबर तर बाकीचे तर बरोबर आहे. हे नाही ना लक्षात ते आलू पोंगे कुठं आहे ते दोघं जण त्याने दिलं चटाल. म्हणजे लक्षण आलं मग दिलीच चाट नाही का? बरं आता बोलावतो त्याला त्याच्यावर भीतली म्हणजे मग समजून म्हणा भाऊ तुले. 1 मिनिट. मी काय म्हणलं? हो शक्ती कपूरचाच आहे. हॅलो. बोला शिलाजी भाऊ. बोला.
बोला काय बोलता राजा हा? एवढा मोठा ढाण्या वाघासारखा शिवलाल टोळगोटे या आपल्या शांताराम भाऊसाठी जीवाची बाजी लावून राहिला आणि तिकडे ते आमचे दोस्त काश्या बबन्या हा काल लाता खाल्ल्या त्यानं तरी राजा म्हणलं आज म्हणे येतो म्हणे मी म्हणलं राहू द्या येऊ नका आणि तुम्ही म्हणलं धट्टे कट्टे हा ते आलू पोंगे लेकाचा 4 माणसाचं खाते ते हा ती नाही इथं तू नाही इथं हा अशा चाटा नका देऊ हा स्वतःवर बेतल्यावर मग समजून तुम्हाला स्वतःला ढाण्या वाघ म्हणते बा ताटा खालतं मांजर आहे बरे. अरे नाही नाही तसं नाही शिवलाल भाऊ आम्ही काय येत नव्हतं का हा ते फक्त कसं झालं वारा उदार सुटलं नाही इकडे मग हवा दोऱ्यानं सुटली वावटी आली होती मग गाडी पलटवली बा शेवटी धाब्यावर थांबा म्हणलं बा आज मुक्कामी तोच काय करता रस्त्यानं आता हे फालतू आलं वारा धुंदाळतं का मरता का म्हणून आज काही येऊन नाही राहिलो आम्ही धाब्यावर मुक्कामी. ते बरं झालं नाही का हे फालतू उशिरा पाशिरा आले तर आपल्याला जरासं अडचण आली असते नाही का फाट्यावर जर दिसलो आपण तर जाऊ द्या बरं आहे पण मी काय म्हणतो मग जाऊ द्या आता वार धुंदाळ आहे ना तिकडे येऊ नका आता इकडे जरा जरा येऊन राहिलं पण कमी आहे राहा तिथं मुक्कामीच राहा सकाळीच्या आता जीवाच्या पुढे काही नसते ठीक आहे आम्ही सांभाळतो तसं बाकी विषय नाही. तू रंगे हात पकडतो तुले काय करतं काय नाही तर थांबतो आता तुझ्यासाठी थांबेला ना मी बरं ठीक आहे ना मग हो म्हणूनच नाही आलो आम्ही वातावरण बरोबर नाही. बरं ठीक आहे हा पाहिजे म्हणलं उशिरा पाशिरा काही निघू नका तिथून रस्त्यानं रोई डुकरं हे ते आडवे जातात बरं फालतू कसं आले आडवे का नाही तर गाडी सीट लंबी होसा मोठं कठीण काम आहे परिस्थिती आहे रातची हा तेच म्हणलं चला जमला आता ठीक आहे ठेवतो मग. आला बा ढाण्या वाघ आता काय शिवलाल भाऊ काय कुठं लय उशीर लावला तुम्ही समोर ढाण्या वाघ आणि मागं काय म्हणत होते त्याला माहीत. अरे काय मारती राजा होतच असते उशीर आता तिकडे कोट्याच्या तिकडे नियोजन लावलं 2 माणसं आता बिमार आहेत काशीनाथ बाबांना मार खाल्ला आज काही देत नाही म्हणे त्यातल्या लक्षाचा फोन आला हा म्हणे मी धाब्यावर थांबतो म्हणे हवा पाणी सुटलं मला ठीक आहे बा जाऊ द्या आता काय करता कोणाची समस्या काय आणि कोणाची काय पण आपल्याला तर कसं मजबूतीनं आपल्या शांताराम भाऊचं आजचं कसं हुकू द्यायचं नाही काल तर हुकलं म्हणा आपलं अंबानीला उतरून पण आता मशीनही चोरू द्यायला ना कोणतंच काही करू द्यायचं नाही टिकावतच त्याला आता शांताराम भाऊ तुम्ही आता चिंता करू नका इथं आता सिक्युरिटी बरोबर आहे भूषण आहे लारा आहे हा सगळे पोट्टे आहे सगळं लाईन पाटील आहे झुमऱ्या नाही दिसू राहिला झुमरे म्हणे जरा पोट बिघडलं म्हणे ते पोट बिघडलं कुठं लग्नात गेलं वाटते जेवायला ते जरा हुकलं त्याचं येतो म्हणे काही विषय नाही त्याचा काही विषय नाही हो का बरोबर ठीक आहे येते ना फोन तेच म्हणलं आम्हाला काही सगळी इकडेच गुतवायचे आहे ना नाही तर फालतू एखादा जर भटकला तर फालतू आमचा गोरवाचा बरोबर ठीक आहे मग आता काही अडचण नाही तसं मी फेरफटका मारतोच आता मारत राह बाजी कसं यावेळेस पाहिजे तुमच्या आहे बरं इच्छी तुम्ही जिथं कसं वयस्कर आहे सगळ्यात नाही तर बाकीचे कसं हे आहे लाईन पाटील आहे म्हणा पण त्याच्यापेक्षा तुमचं कसं जरासं डोकं जास्त चालते तसं काही नाही सगळे पद्धतशीरच आहेत फक्त तू जरासं गावातून फेरफटका बरोबर मारजो काही अडी अडचण नसलं तर ठीक आहे मग बाकी काही अडचण नाही आता मग करू आराम मी काय विषय नाही आता बिंदास झोपा तुम्ही आम्ही आम्ही असल्यावर तुम्ही काळजी नका करू पोट्टे मारते कोणी झोपू द्यायचं नाही का एक नंबरनं झोपायचं बाकीच्या संरक्षण करायचं चला ठीक आहे मग येतो मी. कशा शालन गेल काय काय झालं म्हणलं तब्येत आहे बरोबर काय सांगतो झुंबर ज्याची जैदी त्यालाच कळती हो मुक्का मारले का त्या लुटेरे निरा मुक्काच मारला ना दिसत काहीच नाही वरून पण अंदरून असा आकाळला ना म्हणून भयानक निरा तेल लावता घाण काहीच नाही जमूनच नाही राहिला ताल शकलं बी तरी बी जमून नाही राहिलं मी म्हटलं बा मला आले ते बलावले कंदील बुडा चाल म्हणे लवकर सिक्युरिटीले म्हणलं बा आज काही आपण येत नाही रे बा बबने तसंच पडून आहे मी बी तू कुठे चालला म्हणलं सिक्युरिटीला चाय दिली टिचाट अरे काय सांगा झाबरोड बोलावलं बरोबर अरे ते काय झालं बाई मी बा पोटल्या का बिजा खरवून राहिलं जेवायला गेलं तुम्ही लग्नात नाही निराले का काय भाजी बघा बे निरा वांग्याची बियाची वांगे निराले का करसड वांगे काय बा निरा जेवलं मी ते धक्के नाही बरोबर आता काय इलाज नाही ना दुसरं काय लोक सरार वर पेले का कसे काय वर पेत बॅ वरपली वा काय आता शेवटी बा बिजा गेलेले वाढ नाही शांताराम भाऊच्या घरापासून सिक्युरिटी सोडून घरी आलो मी आलो बा पिस्टल काही बरोबर नाही आपण काही आज तिथं काही थांबत नाही जाऊ दे तिकडे कर आराम मग काय एरी आता किती काही केलं तर शांत्या माहित नाही कोणत्या रंगाचा आहे 5 रुपयात दूध उधार देत नाही शांताबाई दुसरी गोष्ट म्हणलं ताक जर मागितलं ना ताक नाही देत राहायचं मग काय बोलता जाऊ दे तिकडे पाहिजे ते बाकी शिवल्या गेल्या पाहू राहिले ते करते ते बरोबर जाऊ दे आता तू हे बा झोपूनच राह काही मागं नको लागू यायच्या मी काय चाललो बरं येतो कडे मी थोडं कसं स्पीड वाढला म्हणलं बा एक्सप्रेस आहे येतो मग बोला लक्ष्मण भाऊ बोला काही नाही म्हणलं आपल्या शक्ती कपूरचा फोन आला होता म्हणजे कसं काय कुठं आहे काय त्याने हालचाल घेतली आमची तर मी म्हटलं मी काही मुक्कामी यावी तर आता काही वापस येत नाही घरी तर ते म्हणे ठीक आहे म्हणे तर म्हटलं जरा पाहिजे तू गावात समय बरोबर आम्ही येतो बरोबर फाट्यावर तू म्हणजे तेव्हा तुम्ही तुम्हाला काही तिथून धाब्यावर निघायचं काही त्या फाट्यावर यायचं काऊन की आता काय झालं त्यानं बरोबर आता फिल्डिंग लावली पूर्ण कोट्यापाशी जाऊन आला 5-7 माणसं तिथं कामी लावले 5-7 माणसं इकडे आपल्या शांताराम भाऊच्या घरापाशी सगळी टाईट फिल्डिंग केली आणि ते आता झाला मोकळ्या आता आपलं काश्या बबन्या बिमार म्हणून घरी आहेत आता पुढची रणनीती काय आहे द्यायची हे आता आपला झुंबर जे आहे का नाही त्याची ड्युटी लावलेली आहे बरोबर मला काही जास्त दिसता येत नाही त्याला गाडीच आता अंदर ठेवतो मी ठीक आहे मग मी तुम्हाला फोन करतोच आता पुढे काय काय होते तर पूर्ण आम्ही लक्ष ठेवून आहोत देवदास भाऊ आहे समजा पूर्ण बिलकुल वातावरण टाईट आहे फक्त त्या झुमऱ्याला सांगतो म्हणलं ना नाही तर पेरशील मला साऱ्या गावात नाही त्याची नका चिंता करू सगळं समजून सांगितलं मी द्यायला तुम्ही फक्त तयारीत राहा मी सांगेन तेव्हा या तुम्ही फाट्यावर ओके असं आहे म्हणलं लक्ष्मण भाऊ काय म्हणते पाहिजे जरासा नाही तर दिसान फिरून सगळं गावात
हे लक्षाकडे स्वतः लयच हुशार समजते, त्याला काय माहिती आता. अरे मला भाऊ झुमऱ्या वगैरे बरं ते मी बरं आता पुढे मग मी करू का तसं म्हणलं मग तसं, हा म्हणजे पुरं बिलकुल शेल्यावरच न्यायचं का आता. बिलकुल शेल्यावरच न्यायचं आहे, काय काहीच मनाच नाही द्यायले. आंबा उतरताना दिसले तुम्ही त्याच्यात सामील होऊन जायचं बरोबर. हा पण पुढे काय काय करते, कसा कसा करते, कुठून कुठं काय इकाले नेते, हे सगळी डिटेल माहिती बरोबर त्याच्या संग राहून करा तुम्ही. हा डिटेलमध्ये. हा ओके. बाकी मग आम्ही पुढचं पुढे पाहून घेऊ. बरोबर ठीक आहे ना. पूर्ण शेवट लोक शेलाच लावतो मी. हा जातो मग आता मी शिवलाल भाऊच्या घरापाशी थांबतो. त्याची गाडी उभी दिसली बोले, लपतो बाजूला काय करते काशा किशा. हा ठीक आहे मग. ओके. शिवलाल भाऊ, शिवलाल भाऊ, शिवलाल भाऊ. अबे बोंबलता खायले, मिस कॉल मारायचा. ये सटकन अंदर ये अंदर. हॅलो. हा बोल झुंबर बोल. हॅलो झबरू. प्रेम चोप्रा असरानी आला म्हणलं इथं. शक्ती कपूरच्या घरात घुसल्या आता. काय चर्चा होते काय माहिती आता. म्हणजे आता काहीतरी कट शिजणार आहे त्याचा. हो लक्ष ठेवून राह, ते जिकडे जातील हो त्या हिशोबानं बरोबर त्याचा बिलकुल पाठलाग करतो. बरं 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 ठीक आहे ना, ठीक आहे काही हरकत नाही. मी सांगतोच तुला आता काय होते पुढे तर. ओके. मी काय म्हणतो, फोन आपला याच्यावर ठेव म्हटलं, सायलेंट मोडवर. नाही तर बस रिंग ऐकू यायची कायले तर सगळा घोर होऊन जाईल, सगळा कार्यक्रम फेल. बरोबर हो ते करावंच लागत नाही का. हो बरं ठीक आहे ठीक आहे. चला आले का तुम्ही? पाहिजे जरा कोणाला दिसले नाही ना. हो तेच म्हणलं. नाही सगळं सांसून मग काय आता सामटी आलो आम्ही. 11 वाजता कोण राहते आता, सगळे तो आधीले कामी लावून. आता म्हणलं कसं जाऊ का मग आम्ही. मारत राहा धुटकेच्या आंब्याखाली. मग चालते आता जा तुम्ही पटकन, आणि मी अर्ध्या तासानं पोहोचतो तिथं बरोबर. काय हो जरासा हारावरा पाहतो इथचा, हुवा करतो. पोते किती घेतले का पोते? पोती आता एवढं मोठं वजन यायला पुरते का? तू गाडी घेऊन येतस का नाही? घेऊन येतो ना मग गाडीत. नाही दाबण हे ते सुतया किती काय ते. हो ठीक आहे ना, आणतो मी ते पोते किती सुतया. हो फक्त आता तुम्ही लवकर निघायची करा. हो जा आता पटकन, आणि कोणाला काही दिसू नका. जरा जा हिशोबाने सामटाने जा. बरोबर ठीक आहे ना मग. चला बबनराव चला म्हणलं फटाफट. निघू पटकन. जा मग लवकर, रप आंबे तोडणं सुरू करून द्या आता. हो रिकामी राहू नका. जा मग आता. कशी ना चल म्हणलं ये लवकर. पटकन जाणार ना बा, मारती धुटक्यात तो वावर दूर आहे. चल पटपट चला जरा बरोबर. बोल झुंबर काय खबर आहे? झबरू हो जरा मला कसं प्लॅन जरा वेगळा वाटून राहिला त्याचा. हो आता शिवल्या घरातच आहे, और बबड्या काश्या हो आता पैदल गेले बा इकडे. तर मारती धुटक्याच्या वावरात जाऊ म्हणे असं म्हणे बा. तसं बरोबर. आंबा गिंबा आहे का मारतीचा? उतराच आहे का म्हणलं? हो त्याचा उतराच आहे बा. हो त्याचे 2 आंबे आहेत पण जरा लागला नाही समजा. हो एक मोठा आहे पण कमी आलेला आहे. अच्छा म्हणजे तिकडे झोड पाय समजा. हो हे पा त्याने कसा मार्ग बदललेला दिसते मले. हो शांताराम भाऊचा विषय सोडला त्यानं, ते घुसले आता मारुतराव धुटकेच्या इकडे. तर लवकरात लवकर तू त्याचा पिच्चा कर. हो काय करते काय नाही, आंबा उतरते का दुसरंच काही करते. मला लवकर टच कर. बरोबर ठीक आहे मग जातो मी त्याच्या मागा बघा. हो बरोबर ठीक आहे ठीक आहे. हॅलो झबरू मी काय म्हणतो म्हणलं आले म्हणलं इथं. हो एका आंब्यावर चढले ते आता पुढच्या. हो आंबा उतरणं सुरू करून राहिले ते आता. हो धडधड तोडून राहिले, खाली आपटून देऊन राहिले ते. असं आहे का ते? कोणाचा आंबा मारतीच ना? हो मारती धुटकेचा. हो एक आंब्या खाली मी उभा. हो एक आंबा समोर आहे तिकडे. हो तर दोघं जण चढले वरे. हो आता अजून शिवलाल काही आला नाही. हो आता दोघांचं आंबे तोडणं सुरू आहे. बरं ठीक आहे. म्हणजे आता काम सुरू झालं द्यायचं. हो तर आता त्या आंबे तोडू दे पूर्ण द्यायला. ते तोडणं झाले की मग तिथं बरोबर एंट्री मार. मी सांगितलं तसं बरोबर बोलतो. हो तेवढ्यात शिवलाल येते 100%. बरोबर ठीक आहे ना. हो तोडू देते पहिले. हो तोपर्यंत बसतो मी इथं. हो ठीक आहे. आता गाडी दिसून राहिली शिवल्याची. आला वाटते ती. आला ठीक आहे. लाईट दिसून राहिला पहिले. ती गाडी उभी केली त्यानं. बस ठीक आहे. आता पाहतो मग काय करायचं. ठीक आहे मग. हो तर तुम्ही काय करा आता, अर्ध्या तासाने एंट्री मारा तिथं आणि त्याच्यात सामील व्हा. नंतर ते पुढे बहुतेक आता आंबा उतरला कुठं घेऊन जाईन ते फाट्यावर. तर मी लक्ष्मणरावले टच करतो बरोबर, त्याला तिथं हजर करतो. बाकी नंतर मी पुढे काय करा सांगतोच तुम्हाला. बरोबर ठीक आहे ना. हो सांगा तसं मी. हो बरोबर करतो काही वादा नाही. फिटलो रे फिटलो म्हणलं आता काही करणार रे बा आपलं. बाबराव हा शिवलालजी काय आहे म्हणलं हे? काय काशा मुक्का मार आहे म्हणे तू इकडे कसं काय रे? कसं काय बा? भूताचे नाटक करा म्हणे. भूताचे याच्या मागा सर आम्ही घरा बसू. हो म्हणजे आता भूतांची नाटकं करून राहिली. अरे बाबा का भूता आम्ही उतरायला आले का इथं? शिवलाल म्हणा तू. शिवलाल डोळे व्हा तुम्ही. शिवलालचा भूत हो म्हणलं मी. लवकर घरचा रस्ता बघा, नाही तर नड्डीचा घोड घे. हडाळ हो माय हडाळ. शिवले बा गोट्याने घेणार मी. गोटा हाण भाऊ. तू उतर खाली लवकर. बबड्या लवकर उतर म्हणलं. घरापासून तुमच्या मागा आले चोट्ट्यावाला लवकर उतर खाली. अरे हे तर मागच आहे म्हणते. अबे काय आलं का झुमऱ्या? मला भेटच का तू? थांब उतरू दे सांगतो सगळं तुले. भेवाडून देते ते. उतरा. हो ना आम्ही हटाळो म्हणते. चला उतरा खाली.
काय बरोबर काय बरोबर हा तुम्ही राजा आंबा उतरून राहिले भारती तुटकीचा हा तिकडे लोकांना काबी लावून दिलं हा योग माय सुदे मी इकडे वावराकडे आलो हा तुम्ही म्हणलं इकडे मस्त कारनामे करून राहिले हे आपल्याला पटलं नाही आपण कसं गावात सांगा शहरात नाही भाऊ बघ हे बा काश्या बबडे तुमचे नाव सांगा तुम्ही आता काही विचार नाही आता तसं नाही ना बा तुला माहित नाही झुमऱ्या काय प्रकरण तर शिवलाल भाऊ तुम्ही सांगा ना ते काय तर सांगा खरी अरे झुंबर हा तू आज सांगितलं समजा हो जाऊ द्या सांगितलं काही हरकत नाही काय होणार आहे सांगण्यानं हा काही ना काही आपण म्हणलं जरासं विचार कर बुद्धीने का डोकसा आहे का तुले हा अबे तू हे फायदा होते ना याच्या तू फक्त कसं तोंड बंद ठेवणं बाकी तुला काही करायचं काम नाही ना मग तू काय लोड घेऊन राहिला एवढा म्हणलं पाहिजे फायदा घेता ते तुम्हीच करा फायदा पण मी हे सांगायचं शहरात नाही बा शिवला सांगण्यात येईल समजून जरासं त्याला राहणं जागा राहणं त्याला अभिन तर चांगलाच अटकला ना माणूस एक तर चबऱ्यावानाच आहे हे आज तक चॅनलच्या पुढे नाही मग काय बात तर खबर पोचवते गावात याला कवर कसंच करावं आता हो मला वाटतं लालूच दाखवाच लागेल याले बरं मी काय म्हणतो झुंबर एक गोष्ट पटते का तुले हा हो तू या मी आत्ता म्हणजे एका दिवसात नाही हो 25,000 फायदा करतो आतापर्यंत आम्ही 3 सौदे केलेले आतापर्यंत 3 आम्ही विकून राहिलो तिसरा वय आता तू या मी 25,000चा फायदा करतो ना चौथा हिस्सा टाकतो डायरेक्ट तू या हा तुला काहीच करत नाही फक्त तोंड पण ठेवायचं बस बाकी काहीच नाही आता म्हणजे याच्या सामील व्हाच लागत नाही का ऑफर तर भेटली हो पण तरी जरासं हो जरा आकडा लागतेस ना नाही पण मग आंबे केवढे जिंकले तुम्ही आतापर्यंत सगळे मग काय 20,000 मामा लुटरीचे दडपले आम्ही त्याच्यानंतर काशाचा आंबा इकला 18,000चा नंतर शांताराम भाऊचा आंबा इकला 25,000चा पण आता हे आंबा काय खपन ते खपन समजा हो त्याच्यातून चौथा हिस्सा टाकीन बदुले बरोबर ठीक आहे ना मग सगळे याचा हिशोब करून मग माझा चौथा हिसाब पडेल का मग हो म्हणजे मला चौथा हिशोब पैसे भेटेल ना तू सांग चाल ना बा तू फाट्यावर आंबा घेऊन जायचा आहे आता आपल्याला हे एक उतरला दुसरा उतरू फाट्यावर घेऊन जाऊ आणि तिथून मग ट्रकात आपण दोघं जण चालले जाऊ भलाही तसं म्हणता पण ते मग वावर आरोपी ना चोरीचा नो काळजी करू ना मी बरोबर मामा लुटेर लोटून देतो ते हो झुंबरले बा त्यानं किडनॅप केलं होतं मी त्याच्या पाठलाग केला आणि मला त्याने पकडलं आणि आम्हाला दोघाला घेऊन गेलं आणि मंदा सोडून दिलं हो अजून वापस येऊन सकाळी पैसे घेऊन आपण म्हणजे काय स्टोरी सांगते तशीच समजा रिपीट नाही का हो बरोबर फक्त पात्र बदललं मी आलो समजा काऊन की हे दोघं बिमार आहेत ना असं सांगितलं ना आपण गावाला यायले म्हणून विषय असा आहे आता तुला एरी तू पाहिजेच होता आम्हाला बरं झालं ते बरं ठीक आहे मग आता मी होतो मग तुमच्या सामील फक्त कसं म्हणलं मग भुका राहील मी बाकीचं मी काहीच करणार नाही तुला काहीच करायचं काम नाही तू फक्त मागं हिंडायचं आणि चुप राहायचं फक्त जास्त बडबड करायची नाही चला आता मग कट्टे भरू लाग पटपट तिकडला आंबा हे दोघं उतरते आपण भरून घेऊ बरं पण तरी माझ्यावर मग 20-25 येईल ना बरं जास्त येते ना आता आंबा हे केवढ्या खपते याच्यावर आहे ते हो काही वांधा नाही भेटते तुला विषयी नाही हो चला झालं कडे मॅनेज आहे आता नाही का हो देतो तुला आता पैसे बरोबर हो चल मग चला हो चल भरू लाग आता चला आले आता लक्ष्मणराव नाही का पक्के साक्षीदार हो चला आता टेन्शनचं काम नाही का शिवलाल भाऊ कसं म्हणलं आता हे लक्ष्मण आला ना लक्ष्मण आलो पोंगे हा सापडलो आपण आता तर येऊ दे ना लक्ष नाही त्याचा बाप याला तर भेट नाही मी मग हो तुला माहित नाही ना असे तर का बात चारतो मी मग माणसानं भिलं नाही पाहिजे हो खिशात रुपया नसला तरी 10 लाख असल्यासारखं चेहऱ्यावर हे दिसलं पाहिजे माणसाचं रूप अरे काय लक्ष्मण काय कुकडे म्हणलं काय आहे काय कुठल्या राजा काय आहे काय म्हणलं हे हा काय कबाळा कुठला राजा शिवलाल भाऊ तुम्ही हा अरे बाबा सुट्टी बदल वाटते काय झुमऱ्या तू शिकला वाटते आता नाही तू आला का इकडे काय म्हणून झुंबर तुला काय म्हणून हाय असं होती ती अरे म्हणलं लक्ष्मणराव तुम्हाला काय माहिती आता काय झालं काय नाही तर आता आहे बा आतापर्यंत किती इथं म्हणजे दांगडो होता आणि काय म्हणजे काय झालं इथं माहिती आहे का तुले चांगलं म्हणजे आता काय तर चांगलं बोलत काहीच नाही दिसून आली तर पोते घेऊन दिसून आले आंब्याची गाडी तुमची सगळं हा रंगयात राजा कोणाचा आंबा उतरला आणि कुठे इकाल चालले घेऊन तुम्ही तर हा ट्रकची वाट पोराल तुम्ही काय आता मला बोलायलाच पुरत नाही झुंबर तूच सांग बा तूच सांग काय जाऊ तिकडे लक्ष्मण भाऊ तुम्हाला काय माहिती राजा शिवलाल भाऊ म्हणजे काय चीज आहे तुम्हाला माहित नाही मी आता अनुभवलं द्यायचं आपल्याला वाटते बा सरकारी माणूस आहे बा पैसा बा घालते फलवलं पण हे बा सांगतो ना खरा ठाण्या वाघ रामपूरचा जर म्हटलं ना तर शिवलाल टोळकोटेच आहे तसं म्हणजे आम्ही चोरणारा ठाणे वाघ नाही असंच ना तुम्हाला काय माहित आहे आंबा उतरून इथं आले होते मामा ट्रेन त्याचे भाचे मग शिवलाल भाऊ म्हणे पचाला म्हणे फाट्यावर त्याला दिसले ते तर आम्ही आलो गाडी घेऊन अरे इतकी खतरनाक फायटिंग केला शिवलाल भाऊ थांबलेच नाही ना होते थांबलेच नाही मग शक्ती कपूर म्हणते ना काय मामाची चीज आहे का अरे बाबा म्हणजे शेवटी बाबा लुटरे आलता अजून तिसऱ्या दिवशी तरी काय तर मग हिंका इथं आंबा हे त्यानंच आणलेला आहे मग आम्ही त्याला इथून फिटवून लावलो पयाला ते हो आता म्हणलं बा वाया गेल्यापेक्षा चला मार्केटला घेऊन मारुतीला पैसे देऊन टाकू तर म्हणून म्हणलं बा चला आता तुम्ही जासान तुम्ही जा मग असं आहे का ते असं म्हणजे आंबा इथं आणला त्यानं नाही तुम्ही तेवढ्यात आले तुम्ही त्याची संग फायटिंग केली ना आता तुम्ही समजा इकून राहिले नाही नाही चांगलं केलं पण आता कुठं नेता म्हणलं हे मग आता यवतमाळला जाऊ द्याला एखादा ट्रक आला की हो ते बा आला ती आला अरे हॅलो अरे सरदार ते हात दाखवा त्याला हात दाखवा थांबा लावा त्याला येऊ का मग आता लक्ष्मण भाऊ हा पाहून घ्यायचं तेवढं गाडीचं मग हो घरी घेऊन जातं तेवढी आपली चाबी गिबी हायच त्याला लावलेली हो आलो पंगा हो ने म्हणलं तेवढी हो हो काही हरकत नाही जा जा हो तेवढा आंबा इकार पैसे घेऊन येते हा हो जा लवकर या बरोबर ठीक आहे ना काही हरकत नाही आणि उद्या पाहू आता ते मामा लुटेचं एक खेप आता काटाच काढून टाकू रिपोर्ट देऊन त्याचा विषय मोकळा करू त्याचा त्या तरी रिपोर्ट द्या म्हणते नाही का थांब ना तू यावर जाय ना आता बत्ती उद्या हो बिलकुल आता मुलाच नाही करत त्याचा आता रिपोर्ट देऊन द्यायचा मग आता तुम्ही पाहिलं म्हणताना प्रत्यक्षात झुंबर आहे पुरा आता काही विषय नाही जा तुम्ही आता आंबा इकून उद्या सकाळी या फक्त या तुम्ही काय भाव का ऐकला तुम्ही 16,000चा आंबा गेला म्हणता त्या दिवशी एवढाच आंबा 28चा ऐकला तुम्ही
मग 28 म्हणजे त्या दिवशी 28,000चा इकाले म्हणजे त्या दिवशी परिस्थिती तशी होती, सण होता ना त्या दिवशी. मग म्हणून आंबा खपला. आज आता हे की जिकडे तिकडे हवा पाणी सुरू आहे, पडझड झालेले आंबे येऊन राहिले सरे. मग आता काय तेच भाव राहणार आहे का? बाप 28,000 रुपयाचा आंबा गेला. हो काशाला तर 18 सांगितलाय ना. आता घ्यास लागन पैसे, आता इलाज नाही, आता डबल या नाही लागन बा. बरं ठीक आहे मग. जाऊ दे, येतो मग. आपल्याला का काही अलर बटकलं हे माय भिंत झालं वाटतं. ऐकल्या वाटतं गोष्टी आहे ना. पाय म्हणून झुमरे आहे 16,000 रुपये आले फक्त. पाय म्हणून मोजून घे बा पैसे. तुला वाटत खाल्ले असून मी आता. पाहून घ्या आताच. बरं आपल्याला काय भेटते यातलं? तिकीट पुरते भेटत आपल्याला. बाकीचे पैसे मारती तुटकेल द्यायला गो. त्या लक्षात दिसलो ना आपण तिथं सांगितलं असं त्या गावातनी. हो त्याला काय माहिती मारती तुटकेले. 16 आले का 12 आले का 4 आले. 8,000 रुपये आले म्हणा. 8,000 रुपये आपण घेऊ चौघजण 2-2 हजार. मग किती पेल होता म्हणाले का, किती हवा सुटली होती म्हणा इकडे. मग सरे आंबे पडले आणि काय सरा दांगडू. घेवाल कोण नव्हतं म्हणा. आम्ही तरी जबरदस्तीनं दिला म्हणा त्याला. हो काही विषय नाही. 8,000 देऊ, 8,000 आपण ठेवू. हो चला तर एसटी पकडून घराकडे चालले जाऊ. तसं करू लागले. मी आता म्हणलं बस बाबा काय बकरे चरा आहे का. हो चला आता झाला फिटला तो आता पुरेपूर. पण ते पहिला आंबा म्हणलं 28,000चा म्हणे ते कोणाचा होता म्हणलं. 28,000 म्हणे ते ऐकू आला मला. 28 कायले बे 18 आहे ना बे ते. 18 म्हणे ते 28 कायले. 18 म्हणे का ते. असं नाही मला 28 ऐकू आलं. हो म्हणजे 28 म्हणजे 18 ते आणि 25 17 भाऊचे. आणि हे आता आपल्याला समजा 8,000 नाही का. याच्यामुळे चौथा हिस्सा भेटल. बरं चला मग आता चला एसटी पकडू. काय काय बस घराकडे येऊन राहिलो ना मी. हो चाल ना शिवलाल भाऊजी इकडे काय आले म्हणते ते समजलं मला. काय म्हणते आंबा केवढ्यात गेला म्हणलं मग. हो रास्ता जमला बजेट त्याच्यासाठी आलो बोलावलं तुम्हाला. चला या लाईने पडला तिथे या म्हणलं. शिवलाल भाऊ गेले पुढे आता. तिथं हिशोब क्लिअर आहे आता करणं काय काय नाही. हो चला काय बोलू राहिला लाईने पडले तिथं. काही नको बोलू ना तिथं काय आलं बा. आता काय बोलायला होता तुम्ही. काश्या बबड्या ते आपल्या शिवल्या तुमची हे बा जाबड रवा वाटेल मला. हो 2 हे बा सगळ्यांना येऊ लाता खबडल्या झाला पाहिजे तुमच्या. हो गावाच्या बाहेर हे बा मिरवणूक काढून तुम्हाला हकालून द्यायला पाहिजे. इतके नालायक लोक का तुम्ही गावात राहून राहिले. चोरीचा आम्हाला का गावातला लोकांचा ऐकता. त्या मामा लुटीवर नाव घालता. सगळा हिशोब म्हणलं क्लिअर केला आता काय. झाबरू डिटेक्टिव्ह आखलेला प्लॅन आहे. मी त्याच हिशोबात आहे तुमच्या सगळं होतो. मी सगळी माहिती घेतली आता पुरी डिटेल दिली मी. लवकर मोठे पाटलाची तिथे या तुम्ही. सरपंच आहे देवीदास भाऊ आहे. नाही तर मग कसं सर गावातली दवंडी पिटून येते ना. लवकर तिथं या. हो नाही तर काही खरं नाही तुझं. झुमऱ्या ऐकलं का झुमऱ्या. अरे आमचं काही नाही शिवल्यानं सांगितलं नाही. झुमऱ्या ऐकत नाही आता. चल मोठे पाटलाची चाल भाऊ. नाही ते बा मोठं कठीण काम होईल. चाल शिवल्या गेला म्हणते. थोडी परवाचीच लक्षण दिसू राहिले मला तर. कशा मुकाटन राहू होता. नमस्कार म्हणलं. काय मला बोलावलं म्हणते आम्हाला तिघाले. नाही देऊदास सरपंच साहेब काय होतं. काही सांगू नका काय केलं काय नाही. सगळं तुम्हाला माहित आहे. झुंबर घर फिरवे संघच होता तुमच्या हे बा. आणि पुरादार लक्ष्मण आहे. आंबा चोरणे रोजच्या रोज इकाल नेणे. त्या मामा लुटरेले 20,000चा फटका दिला ते त्याचे वापस देऊन द्या तुम्ही. 25,000 शांताराम घनघणीचा आंबा ऐकला ते वापस देऊन द्या तुम्ही. आणि आता ते मारुती धुटकेचा 16,000चा ऐकला ते पैसे इथं आणून द्या लवकर. बाकीचं काही शिल्लक बोलायला लावू नका आता. काय बोलून राहिले. अरे हे होतं ना बा झुंबर आहे बा. झुंबरले मारलं मी त्याला सोडवायला गेलो. विचारा त्याला खोटी गोष्ट नाही हे. सांगू नका मला लबाड्या. हो मला सगळं माहित आहे. मी तुमच्यासाठी चालू होतो मला खास तुमचा कार्यक्रम करायला. मुकाट्याने खरं सांगून द्या. ते 28,000चा आंबा ऐकला काशाला झोडपा दिला तुम्ही 10,000चा. बाबा काय आलं का शिवला. मला दिला घरी 10चा. काय आलं का 18चा सांगितलं 28चा ऐकला म्हणते तिकडे. थांब ना होऊ दे ना पूर्ण देतो ते. थांब तू. राजा शिवलाल काय काम आहे तुझे राजा. गावाचं नाम खराब करतो. आता हे पाहिजे पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन राहिले तू या. हो मी म्हटलं जाऊ द्या बा एक खेपचं मी समजावून सांगतो म्हणून तुला इथं बोलावलं. तर म्हणलं आता हे असे जर कारनामे असो तर एक तर तू गावात राह नाही तर तू गाव सोड गड्या. हो इथं हे असं चालणार नाही सांगून राहील तुले. हो शेवटचं आहे माझी इंटिमेशन आहे. हो लवकरात लवकर तू पैसे घेऊन ये नंतर आपण बोलू काय. हो सगळे पैसे याच्याजवळ जमा कर लक्ष्मण जोड. ती त्याची त्याला देऊन देईन ते. बरोबर हो ना हो ठीक आहे आता सगळं माहीतच झाल्यावर काय करता. चल कशा हो आणा आपापले जे जमा केलेले आहेत तिथे आणा. हो आलोच आम्ही पैसे घेऊन. हो ठीक आहे चला या लवकर या पैसे घेऊन द्या. ठीक आहे चला या लवकर. म्हटलं 4 भीतीतली गोष्ट आहे. सटकन पैसे आणून द्या. चला लवकर मग माफी मागून चालले जाऊ. आता जाऊ द्या जे काय झालं हो ती आमची जण असं म्हणा एक चूक झाली. हो भविष्यात आता अशी चूक होणार नाही. कान धरून आम्ही माफी मागतो. मनसांत 100 उद्बोषा काढतो. तुम्ही मनसांत शिक्षा भोगायला तयार आहो. हो पण आता डबल असं कोणतंही वाईट काम आम्ही करणार नाही. हो तुम्हाला शब्द देतो आता असं पुन्हा काहीच होणार नाही. हो लागन तर बा तुम्ही म्हणत असाल गावात राहू नका तर आम्ही बा कोणते काम धुंडतो कुठंतरी काहीतरी पाहतो. हो पण आम्ही बा आता अजिबात तुम्हाला त्रास देणार नाही. गाववाल्याला आमचा खेव राहणार नाही. नाही बा तो काही जरी केलं असतं नाक जर घासलं असतं तर ऐकलं नसतं आम्ही. पण मोठे पाटील म्हणजे जाऊ दे एक वेळ आता माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. आता हे डबल करणार नाही म्हणून. नाही तर आता तुम्हाला अंदर घातल्याशिवाय राहिलं नसतं म्हणलं. तर आता सगळं पद्धतशीर झालेलं आहे. आणि आता डबल असे कार्यक्रम जर केले तर म्हणलं बिलकुल गावात थांबातच नाही तुम्ही काय. ठीक आहे चला आता निघा. जा आपापल्या कामोकामी लागा. बरोबर आहे तुमचा राग येणं स्वाभाविक आहे. हो काऊन की आमची चुकीच तेवढी आहे. हो पण तुम्ही 4 भीतीच्या आत आता आपल्या 5-6 जणातच ही गोष्ट ठेवली 8-10 जणात. हो एवढ्यातच आम्हाला समाधान आहे. डबल असं आम्ही काम करणार नाही. हो बस येतो बा आता.
ठीक आहे, आभार काही आमची मानू नका. त्या झुंबरची त्या झाबरूची त्या लक्ष्मणची माना तुम्ही. त्यानं तुम्हाला सरक्या रस्त्यावर आणलं. जा आता तुम्ही जा. माफी मागा म्हणते नाही का. थांबा ना तुम्ही आता तिघही जण. हो झाले गेले तुम्ही आता फिटले समजा आता. हो पहिले तर हे टकलं झुमरे आहे ना, हो याला गावाच्या बाहेर काढीन नाही तर नावाचं नाही आता. हो ना आम्हाला फिटवते काही. हो हो बिलकुल बिलकुल. हे बा झुंबर भाऊ, हो बा कान धरून माफी मागतो बा. तुम्ही जे केलं खरोखर चांगलं काम केलं. हो 2 लावूनही दिले असते ना तर मला काही म्हणलं नसतं आम्ही. हो लक्षण भाऊ धन्यवाद. झाबरू गोंडा भाऊ धन्यवाद. चला विषय समाप्त. उद्या दुसरा विषय.